नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील शासकीय आदिवासी निवासी शाळेतील एका अल्पवयीन मुलीनं बाळाला जन्म दिल्या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन शाळा मुख्याध्यापक, अधीक्षक आणि संबंधित दोषींना तात्काळ सेवेतून निलंबित करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले। निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खडे, जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांचे स्वाक्षर आहेत। निवेदनात म्हटलंय की नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे। मोहनदरी येथील एका शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीनं बाळाला जन्म दिल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलानं अत्याचार केल्याचं समोर आलं। या अत्याचारामुळे ही विद्यार्थिनी गरोदर राहिली होती। या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय। त्याची बाल सुधार गृहात रवानगी देखील करण्यात आली आहे। या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांनी सुरुवातीला कमालीची गुप्तता पाळली होती। दरम्यान हा प्रकार आश्रमशाळेच्या आवारात घडलेला नाही असा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला। संबंधित विद्यार्थिनी जेव्हा सुट्ट्यांवर आपल्या गावी गेली होती त्याच काळात हा संपूर्ण प्रकार घडल्याचं समोर आलं। मात्र आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलीच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आलाय। आश्रमशाळेत दैनंदिन आरोग्य तपासणी करताना एवढी मोठी बाब लक्षात का आली नाही? 9 महिने गरोदर मुलगी राहिली तरी आश्रमशाळा प्रशासन काय करत होतं? त्यांच्या हे लक्षात का आलं नाही असा सवाल बिरसा फायटर संघटनेनं केलाय। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्याध्यापक, अधीक्षक आणि संबंधित दोषींवर तात्काळ सेवेतून निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक, नंदुरबार।